आमच्या सर्वात मोठी मागणी आहे, फडणवीस साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 25 लाख रोजगार आणि 10 लाख युवांना प्रति महिना 10,000चा विद्यावेतन हे प्रॉमिस केलं होतं. त्याच्याबद्दल काहीच कारवाई झालेली नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूपदा नोकऱ्या घोषित करतात, पण त्या सरकारी नोकऱ्या आतापर्यंत होत नाही आहे. महाराष्ट्रात कितीतरी पोलीस भरती अनेकदा या हरामखोर सरकार विरोधात नागपुरातनं ही दृश्य आहेत. बेरोजगार तरुणांनी हा मोर्चा काढलाय. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला काही सवाल उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी मात्र हा मोर्चा वाटेतच अडवलेला आहे. विधान भवनावर मोर्चा जात असताना पोलिसांनी या मोर्चाला अडवलेला आहे. बॅरिकेडिंग करून अडवण्यात आलाय मोर्चा. निवडणुकांच्या काळात जाहीरनाम्यातून बेरोजगारांना नोकरी आणि विद्यावेतनाचा मुद्दा भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात ठेवला होता. मात्र त्यानुसार फडणवीस सरकारनं अजून तरी नोकऱ्याही दिलेल्या नाहीत आणि विद्यावेतनही मिळालं नाही असं म्हणत हे आंदोलन थेट विधान भवनापर्यंत पोहोचलं. 25 लाख रोजगार द्यायचा वादा केला होता, ते त्यांना पूर्ण नाही केलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.